काही दिवसापासून आपण न्यूजपेपर मध्ये किंवा टीव्ही वरती सातत्याने गोष्ट पाहतोय, ती म्हणजे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देश मिळून इराक वरती बॉम्ब टाकतंय. इराक काही इतर देशांवरती बॉम्ब टाकते. तर ही जी घटना बघितल्यानंतर मला सातत्यानं दुसऱ्या आणि पहिल्या महायुद्धाची आठवण येते. पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं 1914ला आणि संपलं ते 1919ला. पहिल्या महायुद्धामध्ये जे देश हारले या देशाच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण झाली आणि ह्या द्वेषाच्या भावनेतूनच दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं. चक्क पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 20 वर्षानंतर म्हणजेच 1939ला दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि 1945 पर्यंत हे दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होतं. 1945 उजाडलं होतं तरी जर्मनी देश हा बलाढ्य देशाला मात्र नमायला तयार नव्हता, हार मानायला तयार नव्हता. या जर्मनीचा प्रमुख असणारा जो नेता आहे तो म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. याचं नाव अनेक गोष्टीसाठी घेतलं जातं. हा जो ॲडॉल्फ हिटलर आहे, हा ॲडॉल्फ हिटलर ह्या अमेरिकेपुढं, रशियापुढं किंवा मित्र राष्ट्रापुढं स्वतःचं नतमस्तक व्हायला तयार नव्हता. हा जो ॲडॉल्फ हिटलर आहे, हा ॲडॉल्फ हिटलर बर्लिन या शहरामध्ये होता. तो एका बंकरमध्ये राहत होता आणि 1945 मध्ये सर्व मित्र राष्ट्रांनी चारी बाजूने ह्या बर्लिन शहराला वेढा घातला. आणि बर्लिन शहराला वेढा घातल्यानंतर ॲडॉल्फ हिटलरला कळालं होतं की आता मात्र आपलं काही खरं नाही. आणि त्याला कळून चुकलं की आता मात्र आपल्याला यांना शरण जावं लागेल. पण शरण जाईन तो ॲडॉल्फ हिटलर कसला? ॲडॉल्फ हिटलर हा जो आहे हा बंकर मध्ये लपला होता आणि याच बंकर मध्ये 30 एप्रिल 1945 रोजी त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. आपला मृतदेह इतरांच्या म्हणजे दुसऱ्या राष्ट्राच्या हाती लागू नये म्हणून त्यानं असं पूर्वीच आपल्या सगळ्या यंत्रणेला किंवा आर्मीला सगळ्यांना अगोदर सांगितलं होतं, ज्यावेळेस मी मरल त्यावेळेस नाही का माझ्या बंकरच्या शेजारी तुम्ही पेट्रोल टाकून सगळ्यांना जाळून द्या. आणि आर्मीनं देखील तसंच केलं होतं. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की 30 एप्रिल 1945ला ॲडॉल्फ हिटलर यानं स्वतःच आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना पण त्यानं सायनाइड खाऊन आत्महत्या केली होती आणि त्याचबरोबर स्वतःला गोळी देखील मारून घेतली होती. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 29 एप्रिल 1945 रोजी त्यानं त्याची जी साथीदार होती, त्याची जी मैत्रीण होती, तिच्याशी विवाह केला. एका दिवसाचंच विवाहाचं आयुष्य त्यानं दुसऱ्या दिवशी संपवलं. आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच महिलेसोबत जिच्याशी त्यानं लग्न केलं होतं त्याच महिलेला त्यानं सायनाइड मारून तिलाही मारलं होतं, स्वतःही मेला होता. त्याचबरोबर अजून अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की हे सायनाइड खरंच काम करतं की नाही हे पाहण्यासाठी त्यानं त्याच्या सोबत असणारा एक कुत्रा म्हणजे जर्मन शेपर्ड नावाच्या या प्रजातीचा कुत्रा हा जर्मन मध्ये खूप जास्त फेमस होता. आणि ह्या जर्मन शेपर्ड नावाचा कुत्रा जो त्याचा खूप लाडका होता, म्हणजे जरी ॲडॉल्फ हिटलर यानं मनुष्यावरती क्रूरतेनं वागला असाल तरी त्याचं प्राण्यावरती खूप प्रेम होतं आणि ह्या जर्मन शेपर्ड नावाच्या कुत्र्यावरती त्याचं खूप प्रेम होतं. त्या जर्मन शेपर्डला त्यानं ते सायनाइड दिलं. ते सायनाइड काम करतं की नाही हे पाहण्यासाठी त्याला सायनाइड दिलं होतं आणि तो त्याचा आवडता, त्याच्या अगदी जेव्हाच्या जवळ असणारा कुत्रा देखील त्याच ठिकाणी मेला. अशा पद्धतीने ज्यावेळेस ॲडॉल्फ हिटलर मेला, जर्मनीच्या सैन्यानं थोडक्यात की शरणगती पत्कारली आणि युरोप मधलं जागतिक महायुद्ध संपलं. मात्र आशिया खंडामध्ये मात्र हे जागतिक महायुद्ध सुरूच होतं आणि हे जागतिक महायुद्ध सुरू ठेवणारा जो देश होता तो होता जापान. जापान मात्र हे कसल्याही प्रकारे रशियाला नमत नव्हता ना अमेरिकेला नमत नव्हता. मग शेवटी अमेरिकेनं असं ठरवलं की अमेरिकेकडे अणुबॉम्ब होते आणि अमेरिकेनं असं ठरवलं की हे 2 अणुबॉम्ब हे महत्वाच्या 2 शहरावरती टाकल्यानंतरच कदाचित जापान हा आपल्या समोर नमू शकतो. त्यामुळे जापानवरती 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले. हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावरती अनुक्रमे 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 या 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि अक्षरशः त्या कालावधीमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त लोक अणुबॉम्ब टाकल्या मेले होते. त्यानंतर तर मात्र त्याचा परिणाम आपल्याला अनेक वर्षापर्यंत पाहायला मिळतो. तर तेव्हापासून जगामध्ये असं ठरवण्यात आलं की कोणत्याही देशानं अणुबॉम्बचं अनुकरण करायचं नाही. मी जेव्हा आता कधी ह्या बातम्या बघतो की इराणवरती कोणीतरी हल्ला केला किंवा सौदी अरेबियावरती इराणनं हल्ला केला, ह्या ज्यावेळेस बातम्या बघतो त्यावेळेस परत एकदा तीच आठवण मला येते की जी मी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या अभ्यासाच्या वेळेस अभ्यासली होती.
तर बऱ्याच वेळा असं होतं की ह्या गोष्टीचं अनुकरण परत होणं कधीही जगाला परवडणारं नाही. म्हणून तिसरं महायुद्ध बऱ्याच न्यूज चॅनलवाले दाखवतात, कदाचित ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का? तर माणुसकीच्या नात्यानं असं वाटतं की तिसरं महायुद्ध जगामध्ये कधी होता कामा नये. धन्यवाद.